वर्षभर या घरामध्ये मी खरंच खूप छान राहिले, पण शेवटचे 3 दिवस मला एकदम नरकासारखे वाटले. असं वाटलं की कधी सोडू आणि कधी नाही असं झालेलं. आता रेंटच्या घरामध्ये व्यवस्थित रेंट देऊन सुद्धा घर मालक आपल्याला शेवटी इतका त्रास देतात. घर सोडण्यापूर्वी जवळपास 6 महिन्याआधी मी घर मालकाला एकदम क्लिअरली सांगितलं होतं की माझं फॅमिली इश्यू आहे आणि मला आता पुण्याला जाणं खूप गरजेचं आहे. या घराच्या भिंती जर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल ना, तर इतक्या घाण होत्या. मी घासून घासून स्वच्छ केल्या. ह्यात माझं काय चुकलं? वर्षभर या घरामध्ये मी खरंच खूप सेफ्टी सिक्युरिटी फील केली, कारण की ना घरमालकाचं टेन्शन, ना आजूबाजूच्या लोकांचं टेन्शन, आणि सिक्युरिटी म्हणजे माझे हे डॉग्स. ठीक आहे, फक्त घर सोडत असताना शेवटला मला असं वाटलं की बास झाला, आता मला पटकन इथनं निघायचंय. मी पूर्ण स्वच्छता करत होते, कारण ज्या वेळी मी घर सोडलंय तुम्ही स्वतः पाहिलंय की मी सगळे घरं साफ करूनच दिले, तरी सुद्धा मला ब्लेम करण्यात आलं की घर किती घाण आहे, किती हे आहे, असं झालं तसं झालं, डॅमेज झालं, लाईट्स घेऊन गेलात, हे घेऊन गेलात. अरे ज्यावेळेस मी फ्रीज आणि मोठ्या मोठ्या वस्तू अशा सहजच बिना पैशाच्या लोकांना देऊ शकते मी, तर अशा वेळी मी फक्त बल्ब सुद्धा माझे घेऊन जाईल का? माझा इगो हर्ट झाला, कारण की मला ह्या घरामध्ये फक्त एक बल्ब दिला होता आणि मी तो फक्त एकच बल्ब ठेवला आणि बाकीचे माझे सगळे बल्ब मी घेऊन आले. आणि लिटरली ना माझ्या डिपॉझिटमधनं सुद्धा घर मालकांनी मला थोडे पैसे दिलेले नाहीये, आणि मी म्हटलं की तुम्ही ते पैसे तुम्हालाच ठेवा, कारण त्या पैशाने मी गरीब होणार नाही आणि तुम्ही सुद्धा श्रीमंत होणार नाही. इतका वाईट अनुभव आलाय मला.